शंकरराव माने महाविद्यालय कागलच्या इतिहास विभागाच्या वतीने क्रांती दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयातील IQACचे समन्वयक माननीय प्राध्यापक गाडे सर, इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर संतोष J.T. थोर सर, प्राध्यापिका कल्पना गुरव, प्राध्यापक निशांत खाबडे, इतिहास विषयाचं अध्ययन करणारे आपण सर्व विद्यार्थी मित्र, क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन या विषयावर तुमच्याशी एक जाणीवपूर्वक संवाद करायचं मी ठरवलेलं आहे. अगदी पहिल्या प्रथम म्हणजे माझ्या व्याख्यानाला प्रारंभ करण्यापूर्वी आपण सगळ्या क्रांतिकारकांना अभिवादन करूया. त्यांनी जो त्याग, धैर्य, बलिदान आपल्या देशासाठी दिलं, त्यांच्यामुळंच आपल्याला स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यातल्या सगळ्या संधी उपभोगता येत आहेत. आपण आज जे काही आहोत ते या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्यामुळे आहोत, म्हणून त्यांच्या प्रतीची एक कृतज्ञता आपण पहिल्या प्रथम व्यक्त करूया. विशेषतः स्वातंत्र्य लढ्याचा जो प्रारंभ आहे तो 1757ची जी प्लासीची लढाई होते तिथून या सगळ्या गोष्टीला प्रारंभ होतो. 1857 सालचा ब्रिटिशांच्या विरोधात झालेला एक मोठा देशव्यापी उठाव, त्याच्या आगेमागे झालेले अनेक विद्रोह, उठाव, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, सशस्त्र क्रांतिकारकांची चळवळ आणि पुढे 8-9 ऑगस्ट 1942ला गांधीजींनी आणि काँग्रेसच्या वतीनं देशभर सुरू केलेलं ब्रिटिशांच्या विरोधातलं छोडो भारत आंदोलन, या सगळ्यामध्ये या देशातले अनेक नायक, नायिका, सामान्य जनसमूह सहभागी झालेले होते आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं स्वातंत्र्यासाठी जे त्यांना करणं शक्य आहे ते सगळं केलं आणि त्या सगळ्याचा एकूण परिणाम म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला देश स्वातंत्र्य होण्यामध्ये झाला. आपण या कार्यक्रमाच्या प्रारंभी गांधीजींच्या प्रतिमेला अभिवादन केलं. हे एक प्रकारे या देशातल्या सगळ्या क्रांतिकारकांना, स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक वीराला, अनाम वीराला आपण अभिवादन करणं होतं, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं होतं. दुसरी बाब अशी की या कार्यक्रमाच्या प्रारंभीच इतिहास मंडळाचं उद्घाटन आपण केलं. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी अध्ययनाबरोबरच एक चिकित्सक विचार, ज्याला क्रिटिकल थिंकिंग आपण म्हणतो, ते करावं आणि आपण ज्या विषयात पदवी घेणार आहोत त्या विषयात खोलवर काही एक अभ्यासाच्या, ज्ञानाच्या शाखात प्रवेश करावा असा अभिप्रेत आहे. इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांनी या इतिहास मंडळाच्या माध्यमातून कागलचा इतिहास किंवा कोल्हापूरच्या इतिहासाचं उत्खनन करावं. आपण ज्या गावातून येतो तो गाव, तो परिसर, तिथली सगळी माणसं आणि तिथून अगदी मग राज्य, राष्ट्रीय पातळीवरल्या इतिहासाचं एक पुनर्वाचन, पुनर्लेखन करणं आवश्यक आहे. इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तो केवळ विषय असं नाही, एक प्रकारे आपलं सगळं एक सांस्कृतिक संचित असतं आणि आपलं वर्तमान आणि भविष्य कशा प्रकारे असेल यावर नियंत्रण करणारा तो एक अतिशय महत्त्वाचा घटक सुद्धा असतो. आपल्या देशामध्ये आज इतिहास हा एक अत्यंत कळीचा आणि जहाल विषय बनलेला आहे. म्हणजे खरा इतिहास कोणता, खरा इतिहास मांडू शकतो का माणूस, खरा इतिहास मांडलं तर काय होऊ शकतं, खरा इतिहास दडपून टाकून एका विशिष्ट हेतूनं खोटा इतिहास पुढे आणणं आणि त्याचे वेगवेगळे प्रकारे परिणाम संभवणं, असं सगळं आपल्या भोवताली घडत असताना इतिहास विषयाचे विद्यार्थी म्हणून किंवा एकूणच एक महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून तुम्ही सगळेजण याकडं अतिशय डोळसपणे पाहाल असं मला वाटतं. तुमच्या प्रतीची माझी इथं आल्यानंतरची एक पहिली खरीखुरी भावना सांगतो. या सभागृहात इथं येऊन बसल्यानंतर तुमच्या सगळ्यांचं मी निरीक्षण करत होतो. मी अनेक महाविद्यालयामध्ये अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली, परंतु हे पहिलं महाविद्यालय असेल की ज्या सभागृहात पाऊल टाकल्यापासून ते आता मी बोलायला उभे राहीपर्यंत एकही मुलगा परस्परत बोलला नाही, कुठलीही अनावश्यक कृती केली नाही. अगदी सगळी शांतपणे एकाग्रतेने जो कार्यक्रम सुरू आहे तो ऐकताय. म्हणजे IIT किंवा IIM मधल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीचं वर्तन करणं असतं, अगदी त्या दर्जाचं, त्या गुणवत्तेचं एकूण
तुमची सगळी इथली उपस्थिती आहे. म्हणजे अशा प्रकारचं महाविद्यालय मी पहिल्यांदा पाहतोय कार्यक्रमाच्या बाबतीत तरी. म्हणून मी जेटीतोर सरांना विचारलं, ही मुलं सिनियर कॉलेजची आहेत का? शंकाच वाटायला लागली. एकतर प्राथमिक शाळेतली मुलं हातावर घडी तोंडावर बोट या पद्धतीने ती गप्प बसतात. अतिशय एकाग्रतेनं शांतपणे तुम्ही सगळे कार्यक्रम पाहतायत. मुलींची संख्या मोठी आहे. सूत्रसंचालक सुद्धा कुठेही न चुकता अतिशय चांगलं शांत आवाजात नेमकेपणानं सूत्रसंचालन करतायत किंवा अगदी प्रत्येक गोष्ट आटोपशीर नेमकी नेटकीपणानं आणि पुरेशा गांभीर्यानं केली जाते. हेच शिक्षणाचं एक फलित आणि उद्दिष्ट सुद्धा असतं. एक चांगलं बनण्याची प्रक्रिया, अधिक उन्नत प्रगल्भ होण्याची प्रक्रिया हा शिक्षणाचा भाग असते आणि तुमच्या सगळ्यात ती कृतीच्या पातळीवर मला इथं जाणवली. मित्रहो, आपण स्वातंत्र्य लढा आणि एकूणच सगळ्या या स्वातंत्र्याच्या चळवळीकडे कोणत्या दृष्टीनं पाहावं या संदर्भात माझी काही मतं मी तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही सगळे तरुण मुलं, विद्यार्थी विद्यार्थिनी आहात. साधारणतः एक 16, 17, 18, 19, 20 हा वयोगट आहे. तुमच्या आयुष्याचे आता प्रारंभ होतोय. एक पुढचा मोठा काळ आपल्या आयुष्याचा आपल्याला या समाजात या देशात घालवायचा आहे. इथली राज्य संस्था, इथली व्यवस्था ज्या पद्धतीनं काम करत असेल त्याच्यावर आपला विकास होईल की अधोगती होईल, आपल्याला फुलण्याच्या विकासाच्या संधी मिळतील की आपल्याला खुरडलं जाईल, ह्या सगळ्या शक्यता अवलंबून आहेत. म्हणून आपण ज्या देशात जगतोय, ज्या सामाजिक राजकीय व्यवस्थेत आपण जगतोय, ती आहे कशी, ती कोण राबवतंय, कशासाठी राबवतंय, ह्याचे एक अतिशय डोळस आकलन आणि विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. मगाशी प्रास्ताविकामध्ये जेटीतोर सरांनी क्रांती चळवळ जी सुरू झाली, विशेषतः 8 आणि 9 ऑगस्टला मुंबईला जे भारतीय राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं आणि ज्याच्यामध्ये गांधीजींनी एक शेवटचा एक निर्णायक लढा पुकारलेला होता. आपल्या देशवासियांना उद्देशून त्यांनी करेंगे या मरेंगे इथपर्यंत निर्णायक आदेश दिलेला होता आणि ब्रिटिशांना तुम्ही छोडो भारत चले जाओ अशा प्रकारे सांगितलेलं होतं. हे चले जाओ किंवा छोडो भारत इथून सुरू झालेली चळवळ 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत येते. 26 जानेवारी 1950ला प्रजासत्ताक हा शब्द नीट त्याच्या आशयासह समजून घ्या. प्रजासत्ताक हा देश बनतो आणि पाहता पाहता 70-75 वर्षामध्ये पुन्हा जोडो भारत म्हणायची वेळ येते. हे असं का घडलं असेल, कोण घडवतं, याचंही या निमित्तानं आपण एक आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मगाशी जेटीतोर सर म्हणाले किंवा मॅडम किंवा आपण सगळेजण हे पाहतो किंवा तुम्ही जे भित्तीपत्र केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा क्रांतिकारकांचं वगैरे वर्णन केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना हे माहीत आहे की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यवीरांनी भाग घेतला. अगदी आपल्या कोल्हापूरपासून सांगायचं झालं तर कोल्हापुरामध्ये ज्याला आपण क्रांती दिन म्हणू, क्रांती दिन म्हणजे 8 आणि 9 ऑगस्ट 1942 ही एक प्रतिकात्मक संकल्पना आहे, पण आपण ती व्यापक करूया. ज्या ज्या व्यक्तींनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून कामाला प्रारंभ केला, हे सगळं एक प्रकारचं क्रांतिकार्य होतं, गुलामीतून मुक्ततेचं क्रांतिकार्य होतं. या अंगानं आपण हे व्यापकपणे पाहूया. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1844 साली सामानगडच्या किल्ल्यावर जे गडकरी होते त्यांनी पहिल्यांदा बंड केलं आणि तो एक प्रकारे कोल्हापूर संस्थानातला स्वातंत्र्याचा एक प्रारंभ बिंदू मानला जातो. पुढं 1857 साली कोल्हापुरात एक मोठा सशस्त्र उठाव झाला आणि त्याचे प्रमुख होते चिमासाहेब महाराज, जे त्यावेळचे छत्रपती कोल्हापूरचे होते, त्यांचे सख्खे भाऊ होते. कोल्हापुरामध्ये ब्रिटिशांची जी एक फौज होती, पलटण होती, त्या पलटणीतल्याच सैनिकांना आपल्या बाजूला वळवून घेणं आणि इथल्या ब्रिटिश रेसिडेंट किंवा ब्रिटिश सत्तेविरोधात उठाव सशस्त्र करणं असं त्या आंदोलनाचं एक स्वरूप होतं. आणि केवळ तो कोल्हापूरपुरताच नव्हता, तर चिमासाहेब महाराजांनी अगदी सातारा, ग्वाल्हेर किंवा इतर संस्थानिकांशी सुद्धा गुप्त संधान बांधलेलं होतं आणि खूप मोठा एक सशस्त्र उठाव त्यांनी इथं तो केलेला होता. डिसेंबर आणि जुलै आणि डिसेंबर 1857ला तो मोठा उठाव झाला. ब्रिटिशांनी तो उठाव निर्दयपणे चिरडून काढला. चिमासाहेब महाराजांना अटक केली
आणि इथून पाकिस्तानातल्या कराचीला त्यांना स्थानबद्ध केलं आणि तिथंच 1689 साली 1669 साली चिमासाहेब महाराजांचा मृत्यू झाला. या उठावात ब्रिटिशांनी जी धरपकड केली आणि जो गोळीबार केला, हत्या केल्या, त्याच्यामध्ये 103 सैनिक, स्वातंत्र्य सैनिक ठार झाले, मारले गेले. ज्याला आपण आज भवानी मंडप म्हणतो, तिथं जे मोकळं मैदान आहे जुन्या राजवाड्याच्या परिसरात, तिथं जे मोकळं मैदान आहे तिथं भिंतीवर असं या स्वातंत्र्यवीरांना उभं केलेलं होतं आणि त्यांना गोळ्या घालून भिंतीला उभं करून ठार मारलेलं होतं. असं 103 स्वातंत्र्यवीरांना ठार मारलं. अनेक जण त्याच्यामध्ये परागंदा झालेले होते. अनेकांना पकडलं आणि जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. ह्या जन्मठेपेच्या शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अंदमानला काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी पाठवलेलं होतं. 1857 साली कोल्हापूर जिल्ह्यातून अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला जी माणसं गेलेली होती त्याच्यामध्ये एक होते तात्या दौलतराव मोहिते. ही नावं माहीत असू द्या, फक्त कानावर पडू द्या. आपल्याला अंदमान आणि तिथलं स्वातंत्र्य सैनिक किंवा ज्यांना शिक्षा झालं म्हणलं की 1, 2, 3 विशिष्ट नावच आपल्या समोर येतात. त्यांचा त्याग आणि त्यांचं त्या काळातलं म्हणजे क्रांती काळातलं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान मोठंच आहे. पण इतर सुद्धा खूप स्वातंत्र्य सैनिक अंदमानामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे होते. आणि कोल्हापुरात तर हा प्रारंभ 1857 पासून झालेला होता. आणि त्याच्यामध्ये एक तात्या दौलतराव मोहिते, गोपाळ कारसेवकर, सुभाना बापू जाधव, लिंबा भवानी मोरे, जीवबा भाऊ पवार, कृष्णाजी गोपाळ चव्हाण, महादेव चव्हाण, जुलू कोचरेकर, श्रीधर सीताराम फडणीस, मेंची मोंडी, रामसिंग इंदरसिंग, गोपाळ साळवी, भाऊ साठे, बाबाजी सावंत, गणू शिंदे, अशी खूप मोठी यादी आहे. करीम खान नावाचा एक सैनिक आहे, म्हणजे त्यात हिंदू मुस्लिम सगळे होते. या सगळ्यांना पकडलं गेलं, राजद्रोहाचे खटले दाखल केले गेले आणि त्यांना अंदमानला पाठवलं. जे जन्मठेपेच्या शिक्षा होत्या हे सगळेजण आपल्या कोल्हापूर या मातृभूमीपासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या अंदमानातल्या त्या अनन्वित यातना, वेदना, छळ सहन करत 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 त्यांनी आपल्या आयुष्याचा अखेरचा श्वास अंदमानमध्येच घेतला होता. त्यातल्या कुणीही माफी मागितली नाही किंवा परत आलं नाही हे लक्षात घ्या. अशी खूप मोठी यादी आहे. हे आपल्या कोल्हापुरातले स्वातंत्र्य सैनिक होते, अंदमानात गेलेले होते. यांनाही आपण एक पहिल्या प्रथम अभिवादन करूया. आपल्या इतिहास मंडळामार्फत यांच्यावर आपण संशोधन करूया. अशीच मोठी यादी सातारा जिल्ह्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांची आहे की जे अंदमानला पाठवलेले होते आणि विलक्षण हालहाल करत त्यांना पाठवलेलं होतं. म्हणजे काहींना तर इथून पायी फरफटवत चालवत अनवाणी ठाण्याच्या जेलमध्ये नेलेलं होतं. तिथं काही दिवस ठेवलं होतं आणि ठाण्यातनं परत अंदमानला पाठवलेलं होतं. पत्रव्यवहाराची कुठलीही साधनं नव्हती, ना फोन होता न काही. एकदा ते इथून कोल्हापुरातनं बाहेर पडले ते परत कधीच माघारी त्यांनी ही भूमी पाहिली नाही. असं अनन्वित अत्याचार सोसत त्यांनी हे सगळा काळ पार पाडलेला होता. कशासाठी त्यांनी हे सगळं केलं असेल? त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना नेमकी कोणती असेल? ब्रिटिशांनी निघून जावं आणि फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळावं असं असेल की माणसाला गुलाम बनवणाऱ्या सगळ्या प्रकारच्या गोष्टीतून स्वातंत्र्य मिळावं, माणसाला एक सर्वंकष स्वातंत्र्य मिळावं की जिथं त्याला फुलण्याची, विकासाची, आत्मोन्नत्याची सगळी संधी देणारी व्यवस्था अस्तित्वात येईल, अशी त्यांची स्वप्न असतील. पहा बरं, कोल्हापुरात पुढे आणखी स्वातंत्र्य लढे झालेले आहेत. हा स्वातंत्र्य लढा कोल्हापूरचा 2-3 टप्प्यात येतो. एक प्रजा परिषदेचं आंदोलन होतं जे काही विशिष्ट नागरी हक्कांसाठी आणि कोल्हापूर संस्थांच्या एका जुलमी कार्य पद्धतीच्या विरोधात ते आंदोलन होतं. पुढं हे 8 ऑगस्ट 1942ला जो एक देशभर सगळा क्रांती लढा सुरू झाला त्याचं प्रतिबिंब सुद्धा कोल्हापुरात उमटलं. त्यावेळेचे कोल्हापुरातले प्रजा परिषदेचे नेते माधवराव बागल वगैरेंना अटक झाल्यानंतर रत्नाप्पा कुंभार आणि त्यांच्या सहकार्यांनी भूमिगत राहून हे सगळं इथलं कोल्हापुरातलं आंदोलन सुरू केलेलं होतं. 1942 पासून 1947 सालापर्यंत रत्नाप्पा कुंभार भूमिगत होते. ब्रिटिश सरकार आणि कोल्हापूर संस्थांचं पोलीस त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न करत होतं, पण ते शेवटपर्यंत सापडले नाहीत. 9 ऑगस्ट 1947 साली ते बिंदू चौकात प्रकट झालेले होते, पुढे आलेले होते. या काळामध्ये कोल्हापूर संस्थानात मोठ्या प्रमाणामध्ये उठाव झाले. एक म्हणजे गारगोटीला जी सरकारी कचेरी होती तिच्यावर हल्ला झाला. त्याच्यामध्ये 8-9 क्रांतिकारक शहीद झालेले होते कोल्हापुरातले.
त्याच्यानंतर एक ब्रह्मदेशातला खजिना कोल्हापुरामध्ये होता. तो खजिना लुटून क्रांती लढ्यासाठी तो पैसा वापरण्याचं एक मोठं आंदोलन झालं. पन्हाळ्याला एक दक्षिण संस्थानावर नियंत्रण ठेवणारी ब्रिटिश सरकारची एक रेसिडेन्सी होती, कचेरी होती. तर त्या कचेरीवरला ब्रिटिश झेंडा काढणं आणि तिथं भारतीय तिरंगा फडकवण्याचा एक मोठा सशस्त्र प्रयत्न झालेला होता. बार्शी लाईट रेल्वे एक प्रकरण होतं की बार्शी लाईट नावाची एक रेल्वे जात होती आणि त्या रेल्वेमध्ये ब्रिटिशांचा खजिना आहे असं कळल्यानंतर तो खजिना लुटणं आणि तो क्रांतिकारकांच्या कामासाठी आणि त्यांच्या घरासाठी वापरण्यासाठी त्या बार्शी लाईट मधला तो सगळा लोकांचाच आपलाच खजिना हस्तगत करण्याचं एक मोठं आंदोलन झालेलं होतं. याशिवाय ब्रिटिशांची संपर्काची जी साधनं होती ती म्हणजे तार यंत्र होतं किंवा रेल्वे होती, पोस्ट खातं होतं की ज्याच्याद्वारे ब्रिटिशांचं दळणवळण आणि संपर्क फार वेगवान पद्धतीने होत होता. आणि म्हणून ही ब्रिटिश सत्तेची जी बलस्थानं आहेत, ही संपर्काची माध्यमं आहेत, ती तोडून टाकण्यासाठी म्हणून त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी काही रेल्वे स्टेशन्स होती ती रेल्वे स्टेशनमध्ये हल्ला केला गेला आणि त्यांच्यावर मग ते रायबाग, चिंचली, हातकणंगले, विश्रामबाग, उकडी इथली सगळी रेल्वे स्टेशन्स, पोस्ट ऑफिस, तारायंत्र वगैरे तोडलेली होती. कोल्हापुरामध्ये एक विल्सनचा पुतळा होता जो ब्रिटिश सत्तेच्या एका गव्हर्नरचं प्रतीक म्हणून होतं. त्याला डांबर फासलं गेलं आणि पुढं तो पुतळा फोडला गेला, विद्रूप केला गेला. त्यानंतर तो पुतळा हटवला गेला आणि ज्याला आपण आज शिवाजी चौक म्हणतो आणि जिथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा तोच पुतळा आहे की जिथं विल्सनचा पुतळा हटवला गेला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकात उभा केला गेला. अशी अनेक प्रकारची आंदोलनं झालेली होती. ह्या सगळे आंदोलनं कशासाठी होती मला सांगा बरं. हा सगळा जो भाग होता किंवा त्याच्या पुढच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळण्याच्या दरम्यान सुद्धा एक मोठी गोष्ट घडलेली होती. आपल्या देशात 2 किंवा अनेक देश होते. अनेक देश म्हणजे कसे, एक ब्रिटिशांच्या अंमलाखालचा जो भाग होता त्याला ब्रिटिश इंडिया किंवा ब्रिटिश भारत म्हणायचं की जिथं थेट ब्रिटिशांची सत्ता होती. आणि दुसरं आपल्या देशात अनेक संस्थानं होती. संस्थानांचं काम संस्थानिक पाहायचे, ती राजेशाही तिथं होती आणि अशी जवळपास 600च्या आसपास छोटी मोठी संस्थानं आपल्या देशामध्ये होती. ते थेट ब्रिटिश सरकारचा त्यांचा संबंध असायचा. ब्रिटिश सरकारचं त्यांनी मांडलिकत्व स्वीकारलेलं असायचं. आणि इथून जात असताना ब्रिटिशांनी असं धोरण ठरवलं की ह्या संस्थानांना जर स्वतंत्र व्हायचं असेल तर ते स्वतंत्र होऊ शकतात, त्यांना भारतात जायचं असेल तर ते भारतात जाऊ शकतात, त्यांना पाकिस्तानात जायचं असेल तर ते पाकिस्तानात जाऊ शकतात. मग कुठल्या संस्थानाला आपलं संस्थान विलीन व्हावं असं कुठल्या राजाला वाटेल सांगा बरं. कारण राजे निव्वळ आईश आराम करणारे होते. याच्यातले काही अपवाद सोडले म्हणजे सयाजीराव गायकवाड महाराज, कोल्हापूरचे छत्रपती शाहू कोल्हापूरचेच राजाराम महाराज किंवा पानगलचे राजेसाहेब किंवा म्हैसूरचे वडियार, हे असे काही एक अपवादात्मक किंवा भावसिंगजी रोड कोल्हापुरात आहे पहा, भावसिंगजी रोड हे कुठून नाव आलेलं आहे, गुजरातमध्ये भावनगर आहे. आणि भावनगरचे जे राजे होते भावसिंग महाराज म्हणायचे त्यांना, ते शाहू महाराजांचे जिवलग मित्र होते. दोघे एकाच वेळेला शिक्षणासाठी सहाध्यायी होते. हे भावसिंगजी महाराज सुद्धा पुरोगामी विचाराचे होते. आपल्या मित्राचं नाव शाहू महाराजांनी जुन्या राजवाड्यापासून पुढं नव्या राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याला दिलं, भावसिंगजी रोड. आणि त्या भावसिंगजी महाराजांनी आपल्या या प्रिय मित्राचं नाव स्वतःच्या राजवाड्याला दिलं, शाहू पॅलेस भावनगर, शाहू पॅलेस. इतकी एक अतूट मैत्री त्यांची होती. अशी मैत्रीची कथा कधी आपल्या अभ्यासक्रमात येते का? आपल्याला ते जुनी पुराणी सुदामा कृष्ण, सुदामा कोण म्हणून ती सांगितलेली वगैरे ह्या गोष्टी येतात. पण कधीतरी हे भावसिंगजी महाराज आणि शाहू महाराजांचं उत्कट अखेरपर्यंतचं प्रेम आणि भावसिंगजीवर शाहू महाराजांचा विलक्षण असा प्रभाव होता. तर हे सगळे असे अनेक संस्थानं आपल्या देशामध्ये होती आणि ही सगळी बरीचशी संस्थानं स्वतंत्र राहायचा विचार करत होती. हैदराबादचा नवाबाचा तर किस्सा फार गमतीचा आहे. हैदराबादच्या नवाबानं सांगितलं की मी स्वतंत्र राहीन किंवा दुसरा पर्याय आम्हाला पाकिस्तानात विलीन व्हायचं आहे. जेव्हा पाकिस्तानात विलीन होणं कसं शक्य असं विचारलं गेलं, कारण पाकिस्तान तिकडे आहे, पश्चिम पाकिस्तान, आणि हैदराबाद इथे आहे. कसं तर हैदराबाद पासून पश्चिम पाकिस्तानात जाण्यापर्यंतचा एक रस्ता बनवायचा आणि तो रस्ता आहे ह्यांच्या ताब्यात हैदराबाद आणि पाकिस्तानच्या ताब्यात तो रस्ता, असा तो रस्ता बनवून ते एकमेकांना जोडायचं, असं अत्यंत हास्यास्पद कल्पना सुद्धा मांडल्या गेलेल्या होत्या. ह्या सगळ्यांना मोडून काढणं कधी समजावणीच्या सुरात, कधी कायद्याचा धाक आणि प्रसंगी जुनागड, हैदराबाद, जंजिरा, काश्मीर सारख्या ठिकाणी लष्करी कारवाई करून
हे सगळ्या संस्थानांचं विलिनीकरण करणं, अशा खूप सगळ्या गोष्टीतनं हा आपला देश निर्माण झाला, उभा आला. मित्र हो, कशासाठी आपल्या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांनी, लोकांनी, सामान्य माणसांनी स्वातंत्र्याचं आंदोलन चालवलं असेल? हा देशाचा आपला स्वातंत्र्य लढा हा केवळ भारताच्याच इतिहासातला नाही, तर जगाच्या इतिहासातला एक खूप मोठा एक ऐतिहासिक लढा होता. एका ज्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही असं म्हटलं जातं. ह्याचा अर्थ काय? ब्रिटिशांचं साम्राज्य जगभर पसरलेलं होतं. पूर्व गोलार्धात सूर्य मावळला, त्यावेळेला पश्चिम गोलार्धात दिवस असतो, बरोबर आहे की नाही? आपल्याकडे जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा अमेरिकेमध्ये वगैरे तिकडे दिवस असतो. जगभर ब्रिटिशांचं साम्राज्य होतं. त्यांच्या साम्राज्यावर सतत म्हणजे सकाळ संध्याकाळ होण्याचा प्रश्नच नव्हता. सगळ्या जगभर ते सगळ्या गोलार्धात ते पसरलेलं होतं. आणि म्हणून अशा एका अत्यंत जगभर असलेल्या बलाढ्य साम्राज्यशाहीच्या विरोधात इथल्या माणसांनी अगदी निशस्त्र किंवा एका विशिष्ट मर्यादेत सशस्त्र प्रतिकार करत हा एक स्वातंत्र्य मिळवलेला होता. मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासातलं हे एक महान असं मुक्तीपर्व होतं, ज्यानं जगाच्या इतिहासावर आपली छाप उमटवली होती. आणि स्वातंत्र्यानंतर लोकशाही, समाजवादी, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष गणराज्य निर्माण करण्याचा जो संकल्प वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताच्या लोकांनी केला आणि तो निर्धार प्रत्यक्षात आणला, हे जगाच्या दृष्टीनं अचंबित करणारी एक अपूर्व अशी घटना होती. का होती? तर भारतात कधीच लोकशाही टिकणार नाही. ज्या क्षणी शेवटचा ब्रिटिश सैनिक इथून परतीसाठी जहाजात पाऊल ठेवील, त्यावेळेला या देशामध्ये अणागोंदी, टोळ्यात लढाया आणि युद्ध सुरू होतील असं भाकीत वर्तवलं जात होतं. चर्चिल सारखा ब्रिटिश प्रधानमंत्री अत्यंत उर्मटपणे आणि तुच्छतेने भारतीय स्वातंत्र्य लढा, गांधीजी आणि आपल्या एकूण देशावर बोलत होता. अशा परिस्थितीत म्हणजे जिथं पाश्चात्य माध्यमं, पाश्चात्य विचारवंत भारत हा एक राष्ट्र म्हणून उभं राहील याविषयी कमालीचे संशय होते, किंवा कदापिही भारत एक राष्ट्र होणार नाही अशा प्रकारची मांडणी करत होते. अशा काळात या देशातले विविध जाती, धर्म, परंपरा, भाषा हे सगळ्या वैविध्यावर मात करत अशा काही एक आंतरिक गोष्टींनी एकमेकांना जोडत आपण उभं राहायचा प्रयत्न करत होतो. हे सगळं कशामुळे झालं, किंवा आपल्या सगळ्यांची भारत विषयक संकल्पना काय होती? मी परत एका मूळ प्रश्नाकडे येतो की मित्र हो, आपला भारतीय स्वातंत्र्य लढा नेमका होता काय? एक ब्रिटिश इथून निघून जावेत आणि केवळ ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेलं राजकीय स्वातंत्र्य आम्हाला परत मिळावं एवढ्यासाठी हा स्वातंत्र्य लढा होता, की राजकीयच्या पुढे जाऊन सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून या मानवांची मुक्तता व्हावी आणि त्यांच्या फुलण्याचं आणि विकासाचं एक सर्वंकष अवकाश या भूमीत कायद्यानं स्थापित व्हावा अशी कल्पना होती? ज्या ज्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यात भाग घेतला त्यांच्या आयडिया ऑफ इंडिया, भारतविषयक कल्पना काय होत्या ह्याचा आपण जरा विचार करूया. हे यासाठी करूया, कशासाठी स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. स्वातंत्र्य मिळवायचं म्हणजे काय मिळवायचं? स्वातंत्र्यात माझा देश कसा असेल? छोट्या छोट्या सुद्धा गोष्टी असायच्या. पहा, स्वातंत्र्य लढ्यात दारूच्या गुत्त्यावर हल्ले चढवले जायचे. ही गोष्ट काय सांगते? आम्हाला दारू मान्य नाही, दारू बंदी असली पाहिजे अशी ती गोष्ट सांगते. छोट्या छोट्या लोकांचे प्रश्न त्याच्यामध्ये मांडले जायचे. प्रत्येकांचे दृष्टिकोन कोणते होते? म्हणजे जेव्हा आमचा देश स्वतंत्र होईल तेव्हा या देशाची राजकीय व्यवस्था कशी असेल, संविधान कसं असेल, कोणती मूल्य, धारणा, तत्व, कायदा, नियम, प्रणाली याद्वारे या देशातल्या सगळ्या जनसामान्यांचं जीवन त्याचं नियमन केलं जाईल, कोणत्या प्रकारची व्यवस्था या देशामध्ये असेल, याला भारत विषयक संकल्पना म्हणतात. आयडिया ऑफ इंडिया. याला मराठीमध्ये भारताची कल्पना असं आपण म्हणतो, किंवा त्याचा आपण सरळ तसा अनुवाद करू शकू. पण कल्पना या अर्थी ते नव्हतं. एक भारताविषयीचं त्यांचं कल्पित काय होतं, म्हणजे या देशातल्या जनसमूहाने स्वातंत्र्य लढ्यात किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपला देश घडवण्यासाठी त्यांनी ज्या ज्या कृती केल्या
त्या कृती करत असताना आपला देश कशा प्रकारे असावेल याविषयीच्या ज्या आयडिया या अर्थानं कल्पना, जी त्यांची विचार संकल्पना होती ती कोणती होती हे आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्या स्वातंत्र्य लढ्यातनं आपल्या पूर्वजांनी सामाजिक चळवळींनी ज्यासाठी किंवा जी स्वप्न ठेवून आपला देश उभं करायचा प्रयत्न केला ती कोणती आहेत हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. ती कळली तर आज आयडिया ऑफ इंडियाला काय व्हायला लागलेलं आहे, धक्के बसत आहेत का, असतील तर कोण ते धक्के मारतंय, का मारतंय, आणि आयडिया ऑफ इंडियाचा जर आत्माच, भारतीय संकल्पनेचा जर आत्माच बाजूला गेला तर या देशाचं पर्यायानं तुमचं, माझं आणि आपल्या सगळ्या पिढ्यांचं भविष्य काय असेल, इथं हा प्रश्न येऊन पोहोचतोय. लक्षात आलं तुमच्या? म्हणून भारताची संकल्पना काय होती आपण हे बघूया. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्य लढा हा एखाद्या विशिष्ट पक्षाचा नव्हता. एक काँग्रेस हा त्याच्यातला मध्यवर्ती मुख्य प्रवाह होताच आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तसंच अनेक उपप्रवाह या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते. आपल्याला जे हिरोज माहीत आहेत, म्हणजे जे मोठे मोठे नायक माहीत आहेत, नायिका माहीत आहेत, त्याचबरोबर अननोन हिरोज सुद्धा आहेत ज्यांची नावं सुद्धा आपल्याला माहीत नाहीत. मागाशी मी जी तुम्हाला नावं सांगितली की जे अंदमानला काळ्या पाण्याच्या शिक्षेत भोगले, त्यांची नावं तर आपल्याला माहीत आहेत. अशी अनेक माणसं होती की या सगळ्या अज्ञात नायक नायिकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी भाग घेतलेला होता. अनेक छोटे मोठे संघर्ष त्यांनी निर्माण केले, लढवले आणि हा देश निर्माण करायचा त्यांनी एक प्रयत्न केला. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा रेडीमेड स्वरूपात भारत हे राष्ट्र तयार झालं नाही हे लक्षात घ्या. भारत ही एक घडवण्याची प्रक्रिया होती. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ब्रिटिश इथं आल्यानंतर ब्रिटिश सत्तेला कसा प्रतिसाद दिला गेला, त्याच्याविरुद्ध कोणकोणत्या प्रतिक्रिया उमटल्या, त्याच्यातून आपल्या समाजामध्ये कोणत्या आंतरविरोध किंवा कोणकोणती खळबळ सुरू झाली, कोणते टकराव निर्माण झाले, कोणकोणत्या गोष्टी पुढे येत गेल्या, याच्यातून नव्या संकल्पना, नव्या विचार, नवे प्रवाह, चळवळी, आयडियाज पुढे येत गेल्या आणि यातून असा भारत हळूहळू बदलत घडत गेला. आपण असं म्हणू शकतो भारत एकाएकी निर्माण झालेलं राष्ट्र नाही. भारत हे असं स्वातंत्र्य लढा, सामाजिक चळवळी, लोकलढे, अनेक प्रकारच्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेली कामं, या सगळ्यातनं हळूहळू हे भारत नावाचं राष्ट्र आकाराला येत गेलं, घडत येत गेलं असं आपण म्हणू शकतो. आता ही भारताची जी घडण्याची प्रक्रिया आहे ही दोन पातळीवर होती. एक वरून होती किंवा बाह्य होती, बाहेरून, आणि दुसरी आतून. मी सावकाश तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सोप्या पद्धतीने हे समजून सांगायचा प्रयत्न करतो. बाहेरून म्हणजे कशी, ब्रिटिश आपल्या देशामध्ये इथं आल्यानंतर आपल्या सगळ्या एवढ्या उपखंडी असा मोठा आपला भूभाग आहे आणि या देशामध्ये एक मोठी अशी एक बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. ब्रिटिशांच्या बरोबर एक नवी शासन प्रणाली इथं आली, नवीन कायदे इथं आले, नवीन शिक्षण प्रणाली आली आणि त्याच्यामुळे या देशात एक वेगळंच युग सुरू झालं असं म्हणा. आणि त्याच्यामुळे या देशामध्ये गुणात्मक अशी बदलण्याची एक प्रक्रिया सुरू झाली. ब्रिटिशांच्यामुळे एक व्यापारी पद्धती इथं आली, औद्योगिक पद्धती आली, नवीन तांत्रिक पद्धती आली आणि त्याच्यामुळे एक सामाजिक वैचारिक मंथन सुरू झालं. इथल्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल होत गेले आणि असं ब्रिटिशांचं बाहेरून इथं येणं आणि त्यामुळं आपल्या समाज जीवनाच्या वेगवेगळ्या अंगोपांगावर गुणात्मक मूलभूत स्वरूपाचे बदल व्हायला सुरू होणं हा एक या सगळ्या बदलाच्या प्रक्रियेचा एक भाग होता. आणि दुसरा भाग असा होता की ज्याला अंतर्गत प्रवाह असं म्हणता येईल. मगाचा बाहेरून ब्रिटिश आल्यानंतर सुरू झालेला तो बाह्य प्रभाव होता आणि अंतर्गत प्रभाव असा होता की ब्रिटिश इथं आल्यानंतर ब्रिटिशांच्या राज्यव्यवस्थेमुळं इथल्या लोकसमूहाच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या त्याच्यातून लोकसमूहात जे बदल होत गेले, उदाहरण इथल्या वेगवेगळ्या जाती, इथले धर्म, जमाती, त्यांचे वेगळे उठाव, त्यांच्या चळवळी, संघटना आणि त्यांना विचार देणारे विचारवंत नेते यांनी आतून लोकांना बदलासाठी, उठावासाठी प्रवृत्त करणं आणि लोकांनी बदल घडवण्यासाठी आंदोलनं करणं, ह्याच्यातून जी बदलाची प्रक्रिया सुरू झाली याला आंतरिक प्रवाह असं म्हटलं जातं.
हे सगळं घडलं कसं, कुणी हे घडवलं आणि ह्याच्यातून एक सगळा भारताचा इतिहास कसा घडत गेला हे सगळं आपल्याला नीटपणे समजून घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताची संकल्पना समजून घेतली पाहिजे. सुनील खिलनानी या नावाचे एक विचारवंत आहेत. त्यांनी आयडिया ऑफ इंडिया या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी ही संकल्पना मांडली की ज्याला भारतविषयक संकल्पना म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर त्या विचाराला पुढं नेणारंही लेखन झालं गेलं आणि त्याला काउंटर करणारं सुद्धा अनेक प्रतिपादनं मांडली गेली. आणि याच्यातून ही भारताची नेमकी संकल्पना काय आहे हे एक चर्चाविषय पुढे येत गेलं. 19व्या शतकाच्या पूर्वार्धापासून 20व्या शतकाच्या स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत किंवा संविधान निर्मितीपर्यंत ज्या राजकीय सामाजिक प्रवाहाने आणि ज्या धुरीणांनी, विचारवंतांनी, नेत्यांनी जे कार्य केलं, जे विचार मांडलं आणि ज्याच्यामुळे यात आपल्या देशात एक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनात मूलभूत स्वरूपाची परिवर्तनं घडत गेली आणि त्याच्यातून ज्या वेगवेगळ्या संकल्पना, विचारव्यूह किंवा जगण्याची वेगवेगळी तत्व किंवा समाज घडणीची किंवा राजकीय वेगवेगळी प्रकारची परिभाषित जी पुढे येत गेली त्याच्यातून एक आयडिया ऑफ इंडिया, एक भारतविषयक संकल्पना आकाराला येत गेली असं आपल्याला म्हणता येतं. आणखी एक तुम्ही नीट लक्षात घ्या की भारत म्हणजे काय नेमकं. भारत म्हणजे केवळ नकाशा नाही हे लक्षात घ्या. भारत म्हणजे नद्या, डोंगर किंवा आपण असं म्हणतो काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत भूभाग तर आहेच, नद्या डोंगर आहेच, पण भारत म्हणजे भारतातली माणसं, इथला जनसमुदाय, ही जिवंत हाडामांसाची माणसं ही भारत संकल्पनेत केंद्रस्थानी आहेत. ही माणसं कशी असतील, या माणसाच्या विकासाचा, उन्नतीचा विचार कसा मांडला जाईल, शासन पद्धती या लोकांच्या विकासासाठी काय काय करेल, ही सगळी संकल्पना भारत या संकल्पनेमध्ये आलेली होती. आपल्या देशाच्या संस्था, शासन संस्था किंवा वेगळ्या प्रकारच्या समाज संस्था ह्या कशा निर्माण करायच्या की ज्याद्वारे या देशातल्या लोकांचा विकास होईल. म्हणजे असं की समजा तुम्ही विद्यार्थी आहात, भारत म्हणजे काय, तर आपण भारत माता की जय अशा घोषणा देतो आणि अशा घोषणा देत असताना आपण आपल्या गावातल्या कुणाला तरी भांडण करत असेल, जातीवरून, धर्मावरून कुणाविषयी संशय घेत असेल तर आपण खरोखर देशप्रेमी वगैरे असतो का. भारत म्हणजे माणसं आहेत या देशातली, निव्वळ प्रतीक नव्हे, घोषणा नव्हे, चिन्ह नव्हे, मंदिर, मशीद किंवा नद्या, पर्वत, डोंगर नव्हे. तो या देशाचा सांस्कृतिक वारसा आहेच. पण माणसातले संबंध कसे असतील, ही माणसं एकमेकाशी कशा पद्धतीनं व्यवहार करतील आणि या माणसांचं नियमन करणारी राज्य संस्था ज्याला आपण स्टेट म्हणतो किंवा स्टेटने निर्माण केलेल्या अनेक संस्था ह्या लोकांशी कोणत्या पद्धतीनं व्यवहार करतील, वागतील, त्याच्यावर भारत हा अवलंबून असणार आहे. तो म्हणजे खरा भारत आहे. तुम्हाला हे सोपं कळलं का सांगा बरं. सोप्या भाषेत सांगायचं झाले तरी भारत म्हणजे तुम्ही, आम्ही, आपण सगळे. आता मला सांगा, अलीकडल्या काळामध्ये एखाद्या विशिष्ट धर्माला टार्गेट केलं जातं किंवा जातींना टार्गेट केलं जातं. आपण जर खरंच भारतवासी असू, भारत म्हणजे या भाषातली देशातली सगळी जाती जमातीची माणसं म्हणत असू, तर आपण आपल्या गावातल्या एखाद्या विशिष्ट धर्माच्या माणसाकडे संशयानं पाहणं किंवा कुणीतरी भडकावलं, व्हॉट्सअपवर काहीतरी पाठवलं म्हणून आपण कुणाच्या तरी विरोधात मोर्चा, आंदोलन काढायसाठी पुढे येणं हे योग्य. भारत म्हणजे जर भारतातली सगळे स्त्री पुरुष असतील तर आपल्याच मणिपूर राज्यातल्या स्त्रियांना नग्न करून त्यांची धिंड हितली पुरुष काढत होते, त्याचं शूटिंग करत होते. जवळजवळ 800 ते 1000 पुरुष हातामध्ये हत्यारं घेऊन, काट्या घेऊन, म्हणजे आपल्या माणूसपणाचा थरकाप उडावा आणि कुठल्या तरी मध्ययुगीन रानटी टोळ्यांची आठवण करून द्यावी, अशी ती घटना होती. ही आयडिया ऑफ इंडियात बसते, भारतविषयक संकल्पनेत येतं. यासाठी स्वातंत्र्याचा लढा झाला असेल. म्हणून भारत म्हणजे काय हे लक्षात घ्या. काही जणांना असं वाटतं की कुणाचा तरी द्वेष मी करतोय आणि कुठल्या तरी एका बहुसंख्याक गटात, समावित झुंडीत मी असणं आणि इतरांना की जय कुणाच्या नावनं म्हणून टार्गेट करणं म्हणजे देशप्रेमी. झूट आहे. आपल्या खऱ्या खुरा भारतविषयक संकल्पनेला कोणतरी डायव्हर्ट करतंय
आणि त्यांची एक खोटी प्रतिगामी भारतविषयक संकल्पना पुढे आणते. म्हणून काय होते भारतविषयक संकल्पनेचे प्रवाह ते आपण जरा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपला देश एक राष्ट्र म्हणून घडायच्या प्रक्रियेत 3 शक्ती काम करत होत्या. एक होती इथली ब्रिटिश आणि साम्राज्यवादी शक्ती, त्यांना सहाय्य करणारा भांडवल व्यापारी वर्ग इथला, आणि लष्करी प्रशासकीय त्यांची व्यवस्था ही एक मुख्य शक्ती होती. दुसरी शक्ती होती या देशातला अभिजन वर्ग, संस्थानिक, जमीनदारदार, सरंजामदार, जुने नवे सावकार, व्यापारी, उद्योजक असा सगळा वरचा श्रीमंतांचा अभिजनांचा एक वर्ग होता. आणि तिसरा वर्ग होता तो म्हणजे भारतीय सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी जनतेचा विशाल जनसमूह, ज्याच्यामुळे अनेक जाती, जमाती, आदिवासी अशी सगळी कष्टकरी, कामगार, गोरगरीब माणसं होती. आणि सगळी माणसं वेगवेगळ्या विभागात, जाती जमातीत विभागलेली होती. याच्यामध्ये शेतकरी होते, विद्यार्थी होते, कामगार होते, दलित होते, आदिवासी होते. अशा ह्या 3 शक्ती होत्या. या 3 शक्तींनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं स्वातंत्र्य लढ्यात काम केलं. ते कधी कधी एकमेकात मिसळत गेले आणि कधी कधी त्यांच्यात टकराव होत गेला, संघर्ष होत गेला. ते खूप गुंतागुंतीचं आहे. ते सगळं मी तुम्हाला सांगायला लागलो तर तुम्हाला समजणार नाही. पण हे 3 प्रवाह या देशामध्ये होते. आणि ह्याच्यातून पुढं स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक 5 प्रवाह आकाराला आले की जे त्यांची आयडिया ऑफ इंडियाची कल्पना मांडत होते. मी सोप्या पद्धतीने हे सांगतो. पहिला जो स्वातंत्र्य लढ्यातला प्रवाह होता तो म्हणजे सशस्त्र उठाव व क्रांती करणाऱ्यांचा होता. दुसरा होता धार्मिक सांस्कृतिक पुनरुज्जीवनवादी आणि जमातवादी होता. तिसरा होता एक उदारमतवादी मध्यमवर्गीय होता. तिसरा सामाजिक सुधारणा आणि सामाजिक परिवर्तनवादी होता. आणि 5वा होता व्यवस्था परिवर्तनवादी आणि क्रांतिकारी. अशा स्वरूपाचे हे 5 प्रवाह होते. त्यांची थोडक्यात माहिती देतो आणि त्यांनी कोणती तत्व आणि मूल्य मांडली ते सांगतो. पहिला जो सशस्त्र उठाव करणारा क्रांतिकारी प्रवाह होता की ज्यांना आपण क्रांतिकारक म्हणतो. ह्याच्यामध्ये 1857च्या उठावातले क्रांतिकारक येतात किंवा त्याच्या मागेही खूप मोठे उठाव झालेले आहेत. हे बघा, आपल्याला 1857चा उठाव, मंगल पांडे, मेरी झाशी नाही दूंगी, हे एवढंच माहित असतं. त्याच्या आधी खूप उठाव झालेत. म्हणजे 1757ला प्लासीची लढाई झाली आणि ब्रिटिशांनी बंगाल प्रांत ताब्यात घेतला आणि तिथून पुढेच अनेक जनसमूहांनी त्यांच्या पद्धतीने ब्रिटिशाला प्रतिकार करायला सुरू केलेला होता. आणि त्याच्यामध्ये विशेषतः पहिल्या प्रथम हे जे आदिवासी जनजाती होत्या किंवा तळातले वर्ग होते त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करायला सुरू केले होते. 1760-65 नंतर देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या समूहांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये उठाव झालेले आहेत. त्याच्यामध्ये चुवार, चकमा, फकीर, संन्यासी, फराबी, हलबा, संथाल किंवा आपल्याकडे बोलायचं झालं तर उमाजी नाईक, रामोशांचं बंड किंवा त्याच वेळेला महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमातींनी कोळ्यांनी वगैरे बंड केलेलं होतं. हे उमाजी नाईक तर महाराष्ट्रातले आद्य क्रांतिकारक आहेत. उमाजी नाईक ते ब्रिटिशांच्या विरोधात मोठा लढा त्याने दिलेला होता आणि त्यांना पकडून परत फाशी ब्रिटिशांनी दिलेली होती. तर हे सगळे पुन्हा 1857चा उठाव झालेला. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे उठाव झाले. विशेषतः 1870 ते 77 या काळामध्ये ज्याला डेक्कन राईट्स, दख्खनचे दंगे असे म्हणतात, जे ब्रिटिशांच्या विरोधात आणि इथल्या सावकारांच्या जमीनदारांच्या विरोधात झालेले होते. ते सगळे कारागिरांचे उठाव आणि त्यानंतर पुढं सशस्त्र क्रांतिकारकांचे उठाव आणि अगदी आझाद हिंद फौज नेताजी सुभाषबाबूंची आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजे 1945-46च्या दरम्यान नाविकांचं जे बंड झालं त्या सगळ्यांनी एक सशस्त्र क्रांतिकारकांनी एक उठाव केलेला होता आणि या उठावातून ते त्यांची देशाची संकल्पना मांडत होते. आता ह्यांच्यात सुद्धा काही सारखेपणा नव्हता, कारण रामोशाचं बंड किंवा आदिवासींचं उठाव हे वेगळ्या पद्धतीचे होते आणि खलाशांचं बंड आणि त्यांच्या मागण्या वेगळ्या होत्या. परंतु एक क्रांतिकारी मार्गाने सशस्त्र पद्धतीने स्वातंत्र्य मिळवायचा ते प्रयत्न करत होते. ह्यांच्यातल्या काही घटकांच्यावर धार्मिक पुनरुज्जीवनवादी तत्वांचा प्रभाव होता की जुना जे देश आपला आहे किंवा जुनी धार्मिक परंपरा आहे त्या पद्धतीचं पुनरुज्जीवन व्हावं अशी त्यांची एक प्रकारची मांडणी होती. आणखी एक बाब अशी आहे की या उठावामध्ये जसं झाशीच्या राणीनं सहभाग घेतलेला होता तसं बेगम हजरत महल किंवा कित्तूरची राणी चन्नम्मा, कॅप्टन लक्ष्मी किंवा सोलापूरला झालेला क्रांतिकारकांचा उठाव 4 दिवस सोलापूरला
ब्रिटिशांच्या पासून मुक्तता लाभलेली होती. अगदी कुर्बान हुसेन किंवा अन्य चळवळीतले सगळे नेते अशा अनेकांनी भाग घेतलेला होता. आणि आपला देश कोणत्या पायावर उभं करावा असावा या संदर्भात त्यांनी काही मांडणी केलेली होती. त्याच्यात एक 2-3 प्रवाह होते. या क्रांतिकारकापैकी काही जणांना धार्मिक पुनरुज्जीवनवादी पद्धतीनं हा देश उभं राहावा असं वाटत होतं, तर तळातल्या वर्गांना आपलं शोषण करणारे सगळे घटक दूर व्हावेत असं वाटत होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी भूमिका मांडली. मी त्याच्या तपशिलात जात नाही कारण तुम्हाला ते कळणार नाही. पुढच्या प्रवाहाकडे आपण येऊया. तो म्हणजे धार्मिक सांस्कृतिक पुनरुज्जीवनवादी आणि जमातवादी. हा प्रवाह बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर मध्य भारत अशा भागात प्रभावी होता. विशेषतः प्रारंभी आर्य समाज, हिंदू महासभा, इस्लामी देवबंद स्कूल, पुढे अकाली चळवळ, ह्याच्यातून हा सगळा प्रभाव पुढे आला. तो काय करत होता, धर्म आणि राज्य किंवा राष्ट्र यांची सांधेजोड करू पाहत होता. धर्मात आधारित किंवा धार्मिक संकल्पनाच्या आधारे किंवा धार्मिक प्रतीक, चिन्ह किंवा मागचा कथित काही गौरवशाली वारसा वगैरे म्हणत तो पुढे आणून त्याच्या आधारे स्वातंत्र्य लढ्यामध्ये तो भाग घ्यायचा प्रयत्न करत होता. विशेषतः तो ज्याला प्राचीन भारताचं सुवर्णयुग वगैरे म्हणतात बघा, रामराज्य किंवा आर्यवैदिक काल म्हणजे सुवर्णयुग, किंवा प्राचीन भारतीय संस्कृती महान वगैरे, तर त्याच्यातून आदर्श घेऊन तो प्राचीन भारताचा काळ पुन्हा पुढे आणता येईल का अशा पद्धतीनं त्याची आयडिया ऑफ इंडिया होती. म्हणजे धार्मिक पुनरुज्जीवनवादी ज्या शक्ती होत्या त्यांना एक प्राचीन भारतातलं त्यांचं एक कथित एक आदर्श राज्याचं मॉडेल होतं आणि तसंच आदर्श राज्याचं मॉडेल त्यांना अभिप्रेत होतं. अर्थात ते त्यांना खरोखर अभिप्रेत होतं असंही नाही. ते आधुनिक पद्धतीने जगत होते, आधुनिक जीवनशैलीचा सगळा लाभ घेत होते, आधुनिक तत्व त्यांना माहीत होती. फक्त प्राचीन भारतीय तत्व, संस्कृती, प्रतीक ही त्यांना या देशातल्या इतर वर्गावर सत्ता गाजवण्यासाठी, जैसे थे प्रवृत्ती ठेवण्यासाठी किंवा लोकांचं शोषण करण्यासाठी, सरंजामी व्यवस्था बळकट करण्यासाठी त्यांना ती प्रतीक, चिन्ह, गौरवीकरण करायचं होतं आणि त्यांची ती आयडिया ऑफ इंडिया होती. आणि त्यांची एक सलग अशी परंपरा दाखवता येते. आता त्या परंपरेत कोण होतं, त्यांची नावं आणि ते पक्ष सांगणं आजच्या काळामध्ये तेही स्वातंत्र्य राहिलेलं नाही. कारण तुम्ही काही जणांचं नाव घेऊन का बोलला म्हणजे खरं इतिहास सांगणं सुद्धा आता अवघड होऊन गेलं. म्हणजे ज्या वस्तुस्थिती होत्या, ज्या ऐतिहासिक कागदपत्राच्या आधारे सिद्ध करता येतात त्या सुद्धा आता आपल्याला सांगणं अवघड होत बसलेला, इतका आपला आयडिया ऑफ इंडियाला धक्का वर्तमान काळामध्ये लागत गेलेला आहे. पुढचा जो प्रभाव होता तो सामाजिक सुधारणा आणि सामाजिक परिवर्तनवादी चळवळींचा होता. आणि त्याच्यामध्ये सामाजिक चळवळीचा एक मोठा भाग होता. म्हणजे आपल्याकडं राजाराम मोहन रॉय, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यापासून ते महात्मा फुले, ताराबाई शिंदे, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अगदी पेरियार, नारायण गुरु अशी एक मोठी चळवळ जाणवते. ते केवळ सामाजिक सुधारक होते अशा प्रकारची मांडणी केली जाते, ती अर्धवट आहे. ते सामाजिक सुधारणा हा त्यांच्या कार्याचा एक भाग होता. परंतु फुले, शाहू महाराज, आंबेडकर यांचं कार्य पाहिलं तर सुधारणेच्या पुढे जाऊन ते आमूलाग्र सामाजिक परिवर्तन करू इच्छित होते. त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना केवळ राजकीय नव्हती तर धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक अशा सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून हा मानव समूह मुक्त झाला पाहिजे अशी एक सर्वंकष मानव मुक्तीची संकल्पना या धार्मिक परिवर्तनवादी, सामाजिक परिवर्तनवादी चळवळीने मांडलेली होती. आणि ही खरोखर खूप मूलभूत आणि मूलगामी स्वरूपाची होती, ज्याला एक मानवाधिकार म्हणतात. मानवाधिकाराचा प्रश्न या चळवळीने पुढे आणला, लढ्यांनी पुढे आणला आणि सतत ते आधुनिक भारताची संकल्पना मांडत आले की ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही तत्व इथल्या राज्य संस्थेच्या आणि सामाजिक व्यवहाराच्या नियमनाच्या पायाभूत असतील अशा प्रकारची मांडणी हे सुधारणावादी करत राहिले. जो तिसरा एक प्रवाह होता मध्यवर्ती किंवा उदारमतवादी प्रवाह ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडे किंवा महात्मा गांधी, लोकमान्य टिळक काही अंशी, पण टिळकांचं काही अंशी विचार हे धार्मिक पुनरुज्जीवनवादी चळवळीकडे झुकणारे होते. पंडित नेहरू, आझाद, सुभाषबाबू हे आणि यासारखं उदारमतवादी विचार मांडणारे होते की ज्याने आधुनिक पद्धतीने विचार केला, आपल्या प्राचीन किंवा देशाच्या परंपरेतल्या काही चांगल्या गोष्टी घेतल्या,
उदाहरणार्थ डिस्कवरी ऑफ इंडिया हा पंडित नेहरूंचा ग्रंथ भारतीय इतिहासाचा एक खूप चांगला अर्थ लावतो. उदारमतवादी आणि सर्वसमावेशक परिप्रेक्ष्यात भारताचा इतिहास नेहरू मांडतात. तर असा एक उदारमतवादी सगळ्या जनसमूहांना सामावून घेणारा आणि आधुनिक बनवणारा असा तो विचार होता. विशेषतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्याच्या बरोबर काम करणारे इतर जे घटक आणि लोक होते तो या पद्धतीनं विचार मांडत होते. आणि पुढचा जो शेवटचा प्रवाह होता तो म्हणजे एक व्यवस्था, मूलभूत व्यवस्था परिवर्तन करणारा, की ज्याच्यामध्ये क्रांतिकारकातला एक गट होता ज्यांना आपण भगतसिंग म्हणतो. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू किंवा भगतसिंग ज्या पक्षाचे होते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन आणि त्यांची विचारसरणी किंवा भगवती चरण वोरा वगैरे हे सगळे एक मूलभूत सामाजिक परिवर्तन अपेक्षित करत होते. मित्र हो, तुम्ही भगतसिंगांचं साहित्य वाचा. भगतसिंग अत्यंत बुद्धिमान होते. म्हणजे तुम्ही ज्या वयात आहात त्या काळातलं त्यांचं वाचन, त्यांचं विश्लेषण, चिकित्सा, बुद्धिप्रामाण्यवाद किंवा मी नास्तिक काय यासारखा अतिशय तर्कवादी निबंध लिहिणं आणि एक आधुनिक भारत कसा असेल, म्हणजे या देशातला हा पुढचा येणारा आमचा भारत, स्वप्नातला भारत हा शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांचा असेल, मूलभूत व्यवस्था परिवर्तन इथं झालेलं असेल, अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला होता. आणि त्याच प्रवाहामध्ये अगदी डाव्या विचारांचे किंवा क्रांतिकारी साम्यवादी प्रवाहाचे काही प्रवाह आपल्याला आढळून येतात. ह्या सगळ्यांनी जे जे विचार मांडले त्याच्यातून एक आधुनिक भारताची संकल्पना पुढे पुढे येत गेली. ती काही लगेच जसंच्या तशी नाही आली. त्यांच्यामध्ये संघर्ष झाले, टकराव झाले, परस्पर विरोधी अशा भिन्न गोष्टी होत्या. आणि या सगळ्यांतून जे जे चांगलं असेल, ज्याच्यातून भारत कसा असेल हे कायद्याच्या भाषेत ज्याला कोडिंग केलं गेलं ते भारतीय संविधानामध्ये केलं गेलं. म्हणून हे भारताची संकल्पना कायद्यानं कुठं प्रस्थापित झाली तर भारतीय संविधानामध्ये झाली. संविधान निर्मिती ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. डिसेंबर 1946 ते 25 नोव्हेंबर 1946 या काळापर्यंत 1949 26 नोव्हेंबर 1949 या काळापर्यंत ही सगळी संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. जवळपास 3 वर्ष 11 महिने 17 दिवस आणि मोठमोठी दीर्घ अशी 11 सत्र झालेली होती. 395 कलम आणि अनेक परिशिष्ट त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली होती. भारतीय संविधान सभेचं जे कामकाज चाललं त्यातली जी चर्चा आहे, जी डिबेट आहे, ती जर आपण वाचली तर कशी भारतविषयक संकल्पना अभिप्रेत आली किंवा संविधान निर्मात्यांना हा देश कशा पद्धतीचा पाहिजे होता हे लक्षात येतं. हे सगळी डिबेट्स, चर्चा जी आहे ही 11 मोठमोठ्या जाडजूड ग्रंथात, खंडामध्ये प्रकाशित छापलेली आहे. त्याच्यात एक एक खंड 1000 पानाहून मोठा आहे आणि अशा 11 मोठमोठ्या खंडात हे भारतीय संविधान सभेचं सगळं काम प्रकाशित झालेलं आहे. आणि तुम्हाला हे सांगतो की हे 11 खंड म्हणजे भारतीयांच्या बौद्धिकतेचं, विचारप्रियतेचं, कलहशीलतेचं, वादविवादाचं, देशाकडे वेगवेगळ्या अंगातनं पाहण्याचं किंवा या देशामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह, विचारसरणी, समजुती अशा कैक गोष्टी कशा अस्तित्वात आहेत. आणि एवढं असून आणि प्रचंड वादविवाद करून सुद्धा राष्ट्र नावाच्या गोष्टीसाठी ही माणसं शेवटी कशी एकत्र आली ह्याचा एक अद्वितीय आणि अजोड असा एक दस्तऐवज आहे की जी आयडिया ऑफ इंडिया या नावानं भारतीय संविधान म्हणून पुढे येते. भारतीय संविधानाचा जो सरनामा आहे, ज्याला आपण प्रस्ताविका म्हणतो, उद्देशिका म्हणतो, ही म्हणजे आयडिया ऑफ इंडियाचा आत्मा आहे, गाभा आहे. लक्षात घ्या, इथल्या सगळ्या नागरिकांना स्वातंत्र्य, ते विचार, उच्चार, अभिव्यक्ती हे सगळं स्वातंत्र्य असेल, समता, बंधुता, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय हे सगळं अभिवचन हे आम्ही सगळे भारताचे लोक विधिवत देत आहोत. आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक गणराज्य बनवण्याचा संकल्प करत आहोत असं म्हटलेलं आहे. ह्यातला प्रत्येक शब्दाला खूप मोठा आशय आहे. आणि हा देश कसा असावा ह्याची परिभाषा आशयासह हे शब्द म्हणतात. आपण हे शब्दच केवळ उच्चारतोय, लक्षात घ्या. आणि त्यांना केवळ संज्ञा आणि शब्द म्हणूनच आपल्याला पाहायची सवय लागली, असं नाही. ते
इथलं राज्य कसं असेल, स्टेट कसं असेल, लोकांना काय अधिकार असतील, ह्या प्रत्येकाचा आशय कायद्यानं ग्रंथित त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि हे सगळं संविधान सभेतलं कामकाज हे खूप मोठं समजून घेण्यासारखा बाब आहे. खरं तर त्याच्यावरही मला बोलायचं होतं. त्याच्यावर जर बोललो तर 1 तास लागेल. त्याच्या बऱ्याच नोट्स मी काढून आणलेल्या होत्या, पण तो एक भारतविषयक संकल्पनेचा एक दुसरा भाग आहे. दुसरा म्हणजे असा की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्य चळवळीतनं कसं सगळे प्रवाह होते, त्या प्रत्येक प्रवाहाचं प्रतिनिधित्व करणारे घटक संविधान सभेचे सदस्य होते. आणि ते संविधान सभेमध्ये आपापली बाजू जोरकस मांडत होते की असं असं असलं पाहिजे. संविधान सभेने काय केलं, लोकांच्याकडून सूचना आणि हरकती मागवल्या की भारताचं संविधान कसं असावं हे तुम्ही सांगा. आणि अक्षरशः हरकतींचा, सूचनाचा, अभिप्रायाचा पाऊस पडला होता. अनेक प्रकारच्या सूचना तिथं आलेल्या होत्या. आणि ते खूप म्हणजे काय काय आलेलं होतं त्या सूचनामध्ये हे सांगणं आणि वाचण्यावर सुद्धा आपल्याला इंटरेस्टिंग, मनोरंजन होण्यासारख्या गोष्टी आहेत. काही जणांनी सांगितलं की गोहत्या करा, कत्तलखाना बंद करा, काही जणांनी दारूबंदी असली पाहिजे, काही जणांनी आम्हाला विशिष्ट अधिकार असले पाहिजेत, अशा अनेक 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 गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्या सगळ्या अभ्यासून, वाचून, चर्चा करून आपल्या संविधानकर्त्यांनी नागरिकांचे अधिकार दिले. त्याच्यातला जो मूलभूत अधिकार आहेत ना, कलम 14 ते 28 पर्यंत हे आपला गाभा आहे, लक्षात घ्या. नागरिकांचे मूलभूत हक्क आणि अधिकार आणि राज्यासाठीची मार्गदर्शक तत्व, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स फॉर स्टेट, ही आपल्या संविधान सभेचा प्राण आहे, संविधानाचा प्राण आहे. लक्षात घ्या, हे स्टेट, हे राज्य कुठल्याही नागरिकात जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, लिंग अशा कुठल्याही गोष्टीनं भेदभाव करणार नाही. आणि आता काय सुरू आहे, आता बघा तुम्ही, ह्याच्यातलं जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश अशा कुठल्याही गोष्टीनं भेदभाव स्टेट करणार नाही. म्हणजे यातल्या राज्यामध्ये सगळे समान असते. आता भेदभाव, अमुकाला टार्गेट, तुझं नाव काय, आडनाव काय, कुणी कपडे कसले घातलेत ह्याच्यावरनं तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, ओळखायचा आहे. बसताना सुद्धा विशिष्ट कपडे परिधान केलेली माणसं एका विशिष्ट बाजूला बसतात. अनेक ठिकाणी आपण पाहतो. कुणाच्या भाषेवरनं लगेच आपण सुरू होतो. कर्नाटक आणि मराठी ह्या 2 भाषे, म्हणजे कन्नड आणि मराठी 2 भाषा आहेत. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद हा राजकीय आहे आणि राजकीय माध्यमातून तो सोडवला पाहिजे. कर्नाटकच्या बसवर महाराष्ट्रात दगडफेक करून किंवा महाराष्ट्रातल्या गाडीवर कर्नाटकात दगडफेक करून, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करून आणि पुन्हा सामान्य लोकांच्यावर करवाढ करून ते नुकसान भरून काढून हा प्रश्न सुटणार आहे? किंवा मराठी माणसानं कन्नड लोकांचा द्वेष करून आणि त्यांनी तितकाच मराठी माणसांचा द्वेष करून हा प्रश्न सुटणार आहे? कर्नाटक हे काही एक स्वतंत्र पाकिस्तान सारखा आपला एक शत्रू राष्ट्र आहे? काही राजकीय लोक त्यांची पोळी भाजावी म्हणून हा प्रश्न भावनिक करून भिजवत ठेवतात आणि आपण विचार, चिकित्सा न करता त्यात लगेच आवेशपूर्ण चला मारा दगड कर्नाटक गाडीवर. त्या ड्रायव्हरने काय केले, त्या गाडीत आपण कितीतरी वेळेला प्रवास केलेला असतो त्याच कर्नाटक गाडीमध्ये. कधीतरी वाटावं आपण असं काय करावं, लक्षात घ्या. आणि जे मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्य आहे ते खूप महत्वाचं आहे. विचार, उच्चार, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, या देशात कुठेही फिरण्याचं, कुठलाही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. स्टेटला हे अधिकार काढून घेता येणार नाहीत असं म्हटलंय. हे सगळं आपल्या देशाची भारतविषयक कल्पना आहे, लक्षात घ्या. प्रजासत्ताक 26 जानेवारी 1950 खूप महत्वाचा दिवस आहे. ही स्टेट कुणाचा असेल, प्रजेचं असेल. इथलं काम लोकशाही पद्धतीने चालेल. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी लोकांच्या वतीनं लोकांसाठी कायदे करतील. असं आज प्रत्यक्षात अस्तित्व आहे का पहा बरं मित्रहो. ही भारतविषयक जी संकल्पना आहे ही भारतीय संविधानामध्ये ग्रंथित झालेली आहे आणि तिला मागच्या स्वातंत्र्य चळवळीचा आणि सामाजिक लढ्याचा मोठा वारसा आहे. ते आपण सगळेजण नीटपणे अभ्यासा, वाचा. आपला देश काय असला पाहिजे आणि कसा आहे असेल हे संविधानानं सांगितलेलं आहे. ह्याच्यातल्या एकाही गोष्टीला तडा जाणं म्हणजे भारतविषयक संकल्पनेला धक्का लागणं आणि भारतविषयक संकल्पनेला धक्का लागणं म्हणजे संविधानाला धक्का लागणं म्हणजे आपल्या लोकांचं या देशात नागरिक म्हणून जे हक्क, अधिकार आहेत आणि स्टेटनं आपल्यासाठी जे करणं अपेक्षित आहे ते सगळंच हळूहळू संपण्याची प्रक्रिया लक्षात घ्या. आपण एक शब्द ऐकतो, संविधानावर हल्ले होत आहेत.
म्हणून संविधान बचाव आंदोलन केलं जातं. मला वाटतं असं नाही केलं पाहिजे. संविधान बढाव आपण म्हणून पुढे आलं पाहिजे, बचाव म्हणून नाही. बढाव, संविधान बढाव म्हणून पुढे आलं पाहिजे. आपल्याला केवळ बचावाच्या भूमिकेत येऊन पुढे नाही. म्हणजे आपल्याला जर कुठं मैदानात काही लढायचं असेल, करायचं असेल, तर मी इथं उभं राहून नाही बचाव करू शकत. मी पुढे आलं पाहिजे, समोरच्याशी 2 हात केले पाहिजे, ते वैचारिक पातळीवर असतील किंवा कृतीच्या पातळी असतील. आणि मी जर पुढे जाऊन मी जर काही आघाडी उघडली तर मी किमान माझी जागा तर राखू शकतो किंवा काही 4 पावलं बळकावू शकतो. पण मी इथं उभं राहून बचाव बचाव करायला लागलो तर ही जागा सुद्धा राहण्याची शक्यता नसते. आपल्याला पुढे आलं पाहिजे. म्हणून संविधान बढाव. संविधान हा ग्रंथ नाही, लक्षात घ्या. तो ग्रंथ आहे, तो या देशाचा कायदा आहे. पण आपल्या सगळ्याच विद्यार्थी म्हणून तुम्ही, मी, आपले आई वडील, आपली गावं, आपलं सगळं भविष्य, आपली पुढच्या पिढ्या कशा असतील, आपला देश कसा असेल, समाज कसा असेल, ह्या सगळ्याच ते एक कायदेशीर प्रतीक आहे. शेवटी मी येतो, तुम्ही असं म्हणाल कशाला राजकारणात पडायचं, आम्हाला राजकारणात पडायचंच नाही. नको ते राजकारण. राजकीय लोक अशी असतात, कशी घाऊ पक्षांतर करतात, खोके बोके वगैरे शब्द आपण ऐकतो. आणि हे सगळं बघून बघून आपल्याला वाटतं की त्यांचं नाव सुद्धा काढू नका. बरोबर आहे, असं करू नये, करू नका. हे लक्षात घ्या. आपला जगण्याचा प्रत्येक अंश, प्रत्येक कण ना कण राज्य संस्था नियंत्रित करत असते. ही कशी करते हे तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं होतं. कोरोनाच्या काळात राज्य संस्थेनं नागरिकांचे सगळे अधिकार काढून घेतले होते. तुम्ही घराच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकायचं नाही. टाकलं तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तुमचे सगळे उपजीविकेचे माध्यम बंद, जगायची साधनं बंद, रोजगार करायचे, काही करायचं. तुम्ही घराच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी आला की तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. जर बाहेर पडायचं असेल तर आमच्याकडून पास घ्या. राज्य संस्था काय करू शकते हे त्यात पाहिलं होतं. दुसरी गोष्ट पहा, राज्य संस्था आपल्या जगण्याचं, आपल्या समाजाचा सगळा अवकाश व्यापून टाकत असते. तुम्ही काय शिकावं, कुठल्या कॉलेजमध्ये शिकावं, तुमच्या तालुक्यात कॉलेज ठेवायचं का नाही, कॉलेजला मान्यता द्यायची का नाही, दिलं तर तुमच्या कॉलेजचं कामकाज कसं करू द्यायचं, कुठल्या कायद्यानं ठेवायचं का इथलं सगळं अनुदान बंद करून ह्यांना विनाअनुदानच करायचं. अभ्यासक्रम काय असेल, शिक्षकांच्या पात्रता काय असतील, शिक्षकांना शिकवण्यासाठी बौद्धिक स्वातंत्र्य द्यायचं की नाही द्यायचं, त्यांचं पोट उपाशी ठेवायचं का भरलेलं ठेवायचं, तुम्हाला स्कॉलरशिप देऊन जगवायची की न जगवायचं, अशी प्रत्येक गोष्ट करते राज्य संस्था नियंत्रित. बाजारातलं दर, शेतकऱ्याचं भाव, एसटीचं दर, प्रत्येक गोष्ट, आपल्या अंगावर असणारे कपडे, वापरत असलेला पेन, वही, त्याला टॅक्स, त्या कागदाचे दर, हे सगळं स्टेट राज्याकडून नियंत्रित केले जातात, ठरवले जात असतात. फक्त आता आपण श्वास जो घेतोय आणि सोडतोय तो तेवढा फुकट राहिला. त्याला जर एखादा टॅक्स किंवा परवाना राज्य संस्थेचा घ्यायचा एवढं शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून आपली प्रत्येक गोष्ट जर राज्य संस्थेकडून नियंत्रित होत असेल तर आपण कमालीचं राजकीय दृष्ट्या सजग असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे. आणि ते आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. भारतीय स्वातंत्र्याचा 75 काळ अमृत महोत्सव साजरा होत असताना क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन अशी संकल्पना मी जाणीवपूर्वक घेतलेली होती की जे स्वातंत्र्य मांडलं गेलं, स्वातंत्र्याची संकल्पना मांडली गेली, ज्याच्यातून संविधान आकाराला आलं, ते 75 वर्षानंतर त्याची काय अवस्था आहे. एकीकडे आपण ऐकतो भारत महासत्ता होणार, होईलही, पण ती कुणाची महासत्ता असेल, त्याच्यात कोण श्रीमंत झालेला असेल, त्याच्यात कोणाला लाभ मिळतील, कोणाचे फायदे होतील, त्याच्यात तुम्ही, मी, तुमचे आई वडील, गावकरी असतील का. महासत्ता होणं म्हणजे नेमकं काय. त्या महासत्तेत तुमच्या घराचे किती मजले वाढलेले असतील, तुम्ही IAS ऑफिसर झालेला असाल का, तुमची सायकल जाऊन तिथे गाडी आली असेल का, तुमच्या गावात चांगला डांबरी चकचकीत रस्ता, एखादं मोठी शाळा, विद्यालय, विद्यापीठ आपल्या गावात वाढलेली असतील का, चांगल्या आरोग्य सुविधा असतील का, ह्याचाही याचा विचार करावा. कोणीतरी म्हणतंय कोणाच्या तरी फायद्याचं असेल आणि ते म्हणतंय म्हणून आपण वाजवत बसायचं नाही. लक्षात घ्या, जे काय सांगितलं जातंय त्यात माझं काय, माझ्या हिताचं काय, माझ्या समाजाचं काय, असं अनालिसिस, चिकित्सा करायची. आणि मित्रहो, चिकित्सा करणं, विचार करणं, ह्यासाठी तर शाळा महाविद्यालय आहेत. शाळांनी, महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी, विद्यार्थी आणि शिक्षकांनीच
चिकित्सा केली पाहिजे, जे समाजामध्ये चाललेलं आहे त्याचा अर्थ लावला पाहिजे, समाजाला सांगितलं पाहिजे की हे असं असं आहे आणि चांगलं असं असं आहे, तुम्ही चिकित्सा करावी असं मला वाटतं. शेवटी मी रेने देकार्तच्या एका विधानानं माझ्या भाषणाच्या समारोपाकडे येतो. देकार्त असं म्हणालेला होता की जो विचार करतो, चिकित्सा करतो, संशय घेतो, प्रश्न विचारतो, तो असा विचार करणारा, चिकित्सा करणारा, संशय घेणारा कोणीतरी अस्तित्वात आहे, तो म्हणजे मी. म्हणजे माणूस म्हणजे कोण? आय थिंक देअरफॉर आय एम. मी विचार करतो, त्या अर्थी विचार करणारा मी कोणतरी आहे. माणसाच्या अस्तित्वाची खूण म्हणजे विचार प्रक्रिया, लक्षात घ्या. तुम्ही विचार करावी, चिकित्सा करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका विधानानं मी माझ्या भाषणाचा समारोप करतो. बाबासाहेबांनी राज्यघटनेसंदर्भात हे विधान वापरलेलं होतं आणि राज्यघटना म्हणजे आयडिया ऑफ इंडिया, भारत विषयक संकल्पनेचं कायदेशीर डॉक्युमेंट आहे, लक्षात घ्या. बाबासाहेब असं म्हणाले होते, घटनात्मक नैतिकता ही काही एक नैसर्गिक भावना नव्हे, ती प्रयत्नपूर्वक घडवणं आवश्यक असतं. आपल्या लोकांना अजून ते शिकायचं आहे याचं भान आपण ठेवलं पाहिजे. घटनात्मक नैतिकता शिकवून आपण घटनात्मक नैतिकता आणि घटनात्मक तत्व जपण्यासाठी प्रयत्नपूर्वक पुढे आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही विचार कराल, प्रयत्न कराल अशी मला अपेक्षा वाटते. मित्र हो, मी खूप दीर्घवेळ बोललो, तुम्ही इतका काळ मला सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. जवळजवळ 1 तास 2 मिनिटं मी बोलतोय. माझं पहिलं हे भाषण असेल कुठलं तरी, या काळात एकही विद्यार्थी उठला नाही किंवा बोलला नाही, चिडवला नाही. तुमच्या प्रती एक आभार, शब्दात न मावणारी कृतज्ञता मी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.